आता बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। ठक्कर बाजार बस स्थानकातला हा धक्कादायक प्रकार आहे। अंगावर पेट्रोल ओतून हॅपी होली असं म्हणत त्याला चक्क पेटवून दिलंय। घटनेत स्वच्छता कर्मचारी विजय गेहलोत हे 60% भाजल्याचंही कळतंय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदन, अतिशय धक्कादायक ही घटना म्हणावी लागेल, काय नेमकं घडलंय? नाशिकच्या ठक्कर बाजार आणि इतर बस स्थानकांमध्ये मद्यपींचा वावर गेल्या अनेक दिवसांपासून वाढल्याचं आपण बघतोय। या संदर्भात पोलिसांनी मधल्या काळामध्ये कोम्बिंग ऑपरेशन देखील केलं होतं। मात्र तरी देखील रात्रीच्या वेळेला हे बस स्थानक किती असुरक्षित आहेत याचा आणखी एक प्रत्यय काल रात्रीच्या सुमारास घडलेला आहे। एका मद्यपीनं या ठिकाणी असलेल्या एका कर्मचाऱ्याला, स्वच्छता कर्मचाऱ्यालाच पेटून देण्याचा प्रयत्न केला। काही वाद झाला दोघांमध्ये आणि त्या वादाचं पर्यवसन थेट या कर्मचाऱ्याला जाळण्यापर्यंत झालेला आहे। जवळपास 60% हा कर्मचारी जो आहे तो भाजला गेलेला आहे। त्याच्यावर सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र ज्या पद्धतीच्या या घटना घडतायत त्या पार्श्वभूमीवर या घटनांमुळे आता पोलिसांनी किमान या मद्यपींचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। अगदी अगदी नक्कीच। धन्यवाद चंदन, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।